नमस्कार, मी असलमुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. न्याय हक्कासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी ऊस वाहतूक ट्रक ट्रॅक्टर मालक संघटना समन्वयक कृती समिती यांच्या वतीने कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचं नेतृत्व कृती समितीचे प्रणेते व प्रमुख जन आंदोलक पृथ्वीराज संभाजी पवार भैया यांनी केलं. यावेळी प्रमोद जगदाळे, तुकाराम डुबल, प्रशांत रुपनवर, नजीर भागवान, शिवाजीराव भोसले, सुभाष साळुंके, गजानन भगत, सत्यजित सल्ले, अचिन हेरवाडे, संदीप राजोबा, सुधीर शिंदे, कांतीलाल नाईक ननोरे, रामेश्वर नागरगोजे यांची उपस्थिती होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आपण आलाय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. कोणती मागणी घेऊन आलेला आहात तर कशा प्रकारे आपला लढा असणार आहे? माझं नाव संदीप राजोबा, स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना कार्याध्यक्ष. आज आम्ही या ठिकाणी राज्यातील सर्वच ज्या ऊस वाहतूक संघटना आहे ह्या आम्ही एकत्र आलोय. पृथ्वीराज पवार भैया यांच्या नेतृत्वाखाली आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची पहिली मागणी ही आहे की ज्या मुकदमाने आमची फसवणूक केलेली आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून आमची जी रक्कम आहे फसवणूक केलेली ती तात्काळ वसूल करून द्यावे. कारण आम्ही हे जे पैसे दिलेले आहेत हे आमच्या मुलाबाळाच्या तोंडाचा घास काढून 20-25 लाख रुपये दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने गेली 3 वर्षे आम्ही सातत्यानं ही लढाई लढतोय आणि आता कुठंतरी त्याला थोडंसं यश येतंय. आणि राज्याचे पोलीस महासंचालक असतील यांना भेटून आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन, साखर आयुक्त असतील या सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि याचं कुठंतरी आता कायद्यामध्ये रूपांतर व्हायला लागलंय. पण कायद्यामध्ये रूपांतर होत असताना वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन आणि साखर कारखानदारांनी ही आमचे पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी होती आणि ऊस वाहतूक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या मधला दुवा म्हणून हा ऊस वाहतूकदार याच्यामध्ये आहे. परंतु कायद्यामध्ये ऊस वाहतूकदारांना कुठेही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नव्हतं आणि आता समाविष्ट होताना खऱ्या अर्थानं हे आमच्या सर्व संघटनांचं यश दिसतंय. त्याच्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांनी सातत्यपूर्ण पृथ्वीराज भैयांनी केलं मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये हा लढा आम्ही रेटतोय आणि या लढ्याला यश येते. परंतु येणाऱ्या काळामध्ये ही ऊस वाहतूक संघटना स्वस्थ न बसता आम्ही यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे शिल्पकार होते ज्यांनी महाराष्ट्र घडवला तसंच माझ्या ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या ऊस वाहतूकदार तोडणी वाहतूकदारांना सुद्धा न्याय यांच्या माध्यमातून मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही या प्रीती संगमावरती यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरती आलेलो आहोत. मी ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर, महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी आज या प्रीती संगमावरून सगळ्यांना आवाहन करतो, सर्व ऊस वाहतूकदारांना ज्यांचे पैसे बुडलेले आहेत त्यांनाही आणि जे वाहतूक करतायत परंतु ते जे सुपात आहेत त्यांनाही माझं असं आव्हान आहे की जात्यात जाण्याची वाट बघू नका. प्रत्येकाने वाहतूकदार संघटनेचे सभासद व्हा जेणेकरून तुमची फसवणूक थांबेल. आज महाराष्ट्र शासन जो वाहतूकदार संघटनेच्या तगाद्यामुळं कायदा करतंय, जर जास्तीत जास्त सभासद झाले तर तो कायदा अंमलबजावणी लवकरात लवकर होईल आणि महाराष्ट्रातल्या ऊस वाहतूकदारांची जी आतापर्यंत एवढी मोठी फसवणूक झाली ती फसवणूक थांबेल. कारण की हजारो कोटी रुपयांची फसवणूक होऊन लाखो शेतकऱ्यांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त झालेत आणि ते जर थांबवायचं असेल तर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरून मी चालू मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा आवाहन करतोय की या गोष्टीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा याचे परिणाम भविष्यामध्ये वेगळे राहतील. धन्यवाद. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी संघटना आणि ऊस वाहतूकदार संघटना आम्ही एकत्रित येऊन आज महाराष्ट्राचे जनक आणि विशेषतः सहकाराचे जनक देशातल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीला अभिवादन करून आज आम्ही इथं बैठक घेतली की ऊस वाहतूकदारांचा जो आम्ही लढा गेल्या 3-4 वर्षापासून सर्व संघटनांनी आपापल्या स्तरावर चालू केला होता, आता आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा पुढे न्यायचा आहे. आणि या लढ्याला आमच्या बऱ्याच ह्याच्यात यश पण आलं की गुन्हे नोंद व्हायला लागले, काही लोकांचे पैसे वसूल व्हायला लागले, आदरणीय साखर आयुक्त साहेबांच्याकडे वारंवार बैठका व्हायला लागल्या, राज्य सरकारनं नोडल ऑफिसर नेमले, आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना
ह्या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कायदा बनायला लागलेला आहे. पण अशा काळामध्ये हे जे सर्व संघटना आहेत, ऊस वाहतूकदार संघटना, यांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण सगळ्यांनी आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी या कायद्यामध्ये समाविष्ट व्हाव्यात. दुसरं असं की हा जो 26-27 जो सीझन आहे त्याच्या आधी म्हणजे येत्या 4 महिन्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू व्हावी अशी आमची धारणा आहे. त्याचबरोबर या कायद्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हा जो गुन्हा नोंद होईल हा फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालावा, जेणेकरून 10 वर्ष त्यासाठी वाट न बघता 6 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागावा. दुसरं असं की बँकिंग कायद्यामध्ये ज्याप्रमाणे एखाद्याची फसवणूक झाली, कर्जदार जर का फसवणूक करत असेल तर त्याला निम्मे पैसे भरल्याशिवाय जामीनच देता येत नाही, तर अशी त्याच्यामध्ये तरतूद असावी. दुसरं असं की जर का मुकदमा आणि त्याच्या टोळीतील जर का कामगार सगळे मिळून जर का फसवणूक करत असेल तर तो संघटित स्वरूपाचा गुन्हा ठरला पाहिजे. अशा काही गोष्टी प्रमुख मागण्या आमच्या आहेत. त्याचबरोबर आम्ही सगळ्या संघटनांचं आज एक प्राथमिक बैठक झाली. येत्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरात आम्ही सगळेजण ठरवू आणि एक मोठ्या प्रमाणावरती 4 ते 5 जिल्ह्यांचा एक मोठा मेळावा घेऊ. त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब असतील, आमदार साहेब असतील, सर्वच लोक आम्ही असू. आणि ह्यामध्ये आम्ही आज महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यातले लोक आहोत, त्याचबरोबर कर्नाटक बाउंड्रीवरचे पण लोक आहोत. तर हा लढा आमचा कुठंतरी यशस्वी होतोय. अशा काळामध्ये सर्व संघटनांना आणि विशेषतः वाहतूकदारांना आमचं आव्हान आहे की तुम्ही यामध्ये आता सामील व्हा. आपल्या आयुष्याचा हा सगळ्यात मोठा लढा आपण यशस्वी करण्याकडे वाटचाल करतोय. साहेब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा हा समाधी स्थळ आहे, या प्रीती संगमावरून सरकारला काय इशारा देणार होता? सरकारने खरोखर आज आमच्या जे प्रयत्न होते त्याला कुठंतरी चालना दिलेली आहे. कायदा करायचं चालू आहे, पण ज्या बातम्या आल्या त्यामध्ये 1 वर्षाची फक्त तरतूद केलेली आहे शिक्षेची. तसं जर का असेल तर टेबल जामीन होतो आणि हा मुकादम जो आहे आमचे लाखो रुपये घेऊन जातो आणि 100-500 रुपयेचा जामीन घेऊन जर का तो सुटत असेल तर परत तो सापडत नाही, त्याला त्या केसचं गांभीर्य राहत नाही. तर सगळ्यात महत्वाची आमची जर का मागणी काय असेल तर ती म्हणजे याच्यावरती बँकिंग कायद्याप्रमाणे यांना 50% रक्कम भरल्याशिवाय याचा जामीनच झाला नाही पाहिजे. दुसरं असं की जे जामीनदार देणारे तेही त्या ताकदीचे जामीनदार पाहिजेत की जे हे पैसे वरचे भरू शकतील असे. आणि फास्ट ट्रॅक न्यायालय, हे सगळ्यात महत्वाचे आमचे 3 मुद्दे आहेत. आणि हा जो कायदा आहे हा येत्या 26-27च्या सीझनच्या आधी लागू झाला पाहिजे अशी आमची मागणी.